नमस्कार मंडळी, मी चंद्रशेखर गांगण. यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदाच आमच्या करक गावच्या गणपतीला येण्याचा योग आला. या चित्रफितीच्या माध्यमातून आमच्या घरी होणारी गणपतीची आरती, पारंपरिक पद्धतीने गौराईचे झालेले आगमन आणि गौराई पूजन हे दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न. वाडीतील प्रत्येक घरात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना झाली की वाडीतील मंडळी एकत्र जमून प्रत्येक घरात संध्याकाळी आरती करतात आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतात. वाडीतील पहिली आरतीची सुरुवात आमच्या घरापासून होते. गणपती बाप्पा मग दिवस येतो तो गौरी आगमनाचा. करक गावात जागुष्टे परिवाराचा आणि गांगण परिवाराचा गौरी बसविला जातो. गांगणवाडीतील गांगण कुटुंबियाची गौरी आमचे घर मूळ घर असल्यामुळे गौरी बसवण्याचा मान आमच्या घराला आहे. गौरी घरात आणण्यासाठी चुनाच्या बोटांनी ठसे गौरी येण्याच्या वाटेवर देवघरापर्यंत काढले जातात, जिला लक्ष्मीची पावले म्हणून संबोधलं जातं. गौरी आगमनाच्या दिवशी तांब्याचे तामण, कलश किंवा लोटा स्वच्छ धुवून 2 रान हळदीचे मुळासकट असलेले खांब, ओटीसाठी नारळ, विडा यामध्ये पान व सुपारी, रांगोळी, प्रसाद, तुपाचा दिवा, सौंतण म्हणजे पिवळ्या रंगाची फुले, तिरडा गुलाबी रंगाची फुले या फुलांचा गुच्छ घेऊन मानाच्या घरातील देवघरातून देवाचे आशीर्वाद घेऊन माहेरवासिनी किंवा सासूरवासिनी अशा 5 सुवासिनी गौरी आणण्यासाठी नदीवर जातात. कोकणात पर्वतामधून उगम पावणाऱ्या नद्या म्हणजे शंकराच्या जटेमधून वाहणारी गंगा असे कोकणात मानले जाते. गंगा ही आदिशक्तीचेच रूप असल्यामुळे तिला गौरी म्हणून देखील मानलं जाते. याच नदीतील जल म्हणजे जीवन. या निमित्ताने आपल्याकडून या नदीचे पूजन केले जाते. नदीवर गेल्यावर प्रथम स्वच्छ हातपाय धुवून
नदीची म्हणजेच गंगा मातेची पूजा करतात। गंगा मातेला हळदी कुंकू व हळदीचा खांब वाहून मग नदीच्या काठावर जागा स्वच्छ करून रांगोळी म्हणजे शुभचिन्ह स्वस्तिक काढून जी सुवासिन गौराई आणणार असते ती गंगा मातेला नमस्कार करून डोळे बंद करून कलशात पाणी आणि नदीतील 7 खडे भरून ज्या ठिकाणी शुभचिन्ह काढलेलं आहे तिथे तो कलश ठेवून त्या कलशाची पूजा केली जाते। लहान मुलं मुली मोठ्यांबरोबरच या सोहळ्याचा आनंद घेतात। कलशाला हळदी कुंकवाची बोटे काढून कलशामध्ये एक विडा व नाणे ठेवून सौतण व तिरडा या फुलांचा गुच्छ व हळदीचा खांब ठेवून कलश सजविला जातो। त्यानंतर गौरी मातेची एका रुमालात ओटी भरून तो रुमाल बांधला जातो। मग धूप दीप दाखवून नैवेद्य दाखविला जातो। काही चूक झाल्यास क्षमा करावी अशी प्रार्थना करून आरती करतात। गौरी ही गणपतीची आई अर्थात पार्वतीचं दुसरं नाव गौरी। गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणपतीच्या आईचे रूप मानलं गेलं आहे। बोला गौराई माते की। चला चला। कलशरूपी गौराईला जिने कलशाची पूजा केली ती तोंडात पाणी घेऊन घंटीच्या नादात नदीवरून घरी घेऊन येतात। कलशरूपी गौराई जिच्या हातात असते तिचे पाय धुवून आरती ओवाळून तिचे स्वागत केले जाते। घरात प्रवेश करताना चुन्याच्या बोटांनी केलेल्या ठशावरून म्हणजेच लक्ष्मीच्या पावलावरून गौराई लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश करते। काय म्हणजे काय ते चाप काय 2-3 प्रकारचे चाप आणले त्यांनी। गांगण परिवारातील सुवासिनी गौरीला साडी मुखवटा अलंकार घालून सजवतात व खणा नारळाने ओटी भरून तिच्या लाडक्या गणेशाच्या बाजूला बसवून तिचा पदर गणरायाच्या डोक्यावर ठेवून तिची पूजा करतात। मग दिवस येतो गौरी पूजनाचा। यावर्षी पौषांचा मुहूर्त असल्यामुळे नवीन लग्न झालेल्या माहेरवासणी व सासरवासणी गौराईचा आशीर्वाद घेण्यासाठी पौषा घेऊन येतात। पौषणे म्हणजेच ओवाळणे। त्या सुवासनीकडे असलेले भरलेले सूप म्हणजेच घरातील सुबत्तेचे व मांगल्याचे प्रतीक मानले जाते। सबका ए भाई हैं हो हो गावातील सुवासिनी गौराईला ओसून झाल्यावर घरातील मोठ्या माणसांना औसा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात। घरातील सुख समृद्धीसाठी गौराईचे आशीर्वाद घेतात।
लहान मुले देखील नटून थटून गौराई पुढे येऊन गौराईचे आशीर्वाद घेतात.